नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर TET ही 2026ची परीक्षा आपल्यासमोर आता आलेली आहे किंवा आता आहे. 21 जूनला परीक्षा आपली आहे. तर मानसशास्त्राचे आपण या ठिकाणी 10 प्रश्न जे आहेत 10 प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. मी प्रश्न वाचणार आहे आणि त्याची उत्तरं पण सांगणार आहे. तर तुम्ही वही पेन घेऊन बसा आणि जे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात ते प्रश्न तुम्ही काय करा, माहिती करून लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. तर पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणाला मानसशास्त्राचे जनक मानले जाते किंवा मानसशास्त्राचा जनक असे कोणाला मानले जाते? तर त्याचं उत्तर आहे बघा, विल्यम वुंट यांना मानसशास्त्राचा जनक मानलं जातं. आणि 1879 मध्ये पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा त्यांनी स्थापन केली. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली? ते विल्यम वुंट यांनी स्थापन केली. आणि विल्यम वुंट यांनाच काय म्हटलं जातं? तर मानसशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. जीन पियाजे यांच्या मते मूल अमूर्त विचार अबस्ट्रॅक्ट थिंकिंग कोणत्या अवस्थेत करू लागते? काय प्रश्न विचारला? जीन पियाजे यांच्या मते मूल अमूर्त विचार अबस्ट्रॅक्ट थिंकिंग कोणत्या अवस्थेत करू लागते? तर याचं उत्तर काय बघा, अमूर्त क्रियात्मक अवस्था. याचं उत्तर काय आहे? तर अमूर्त क्रियात्मक अवस्था, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. 11+ म्हणजे 11+ वर्ष म्हणजे 11 वर्षापुढील मूल अमूर्त विचार कधी कोणत्या अवस्थेत करते? तर 11 वर्षाच्या पुढील अवस्थेमध्ये अमूर्त विचार करते. लक्षात आलं का? जाऊ पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. वायगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतात ZPD याचा अर्थ काय आहे? वायगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतात ZPD याचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे झोनल ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. झोनल ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, साध्य होणारा समीपस्थ विकास. साध्य होणारा समीपस्थ विकास हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 4. समावेशक शिक्षणात इन्क्लुझिव्ह एज्युकेशन कोणाचा समावेश होतो? समावेशक शिक्षणात कोणाचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सामान्य मुलांसोबत विशेष गरजा असणारी मुले. सामान्य मुलांसोबत विशेष गरजा असणारी मुले जी आहेत यांचा समावेश समावेशक शिक्षणात होतो. समावेशक शिक्षणात कोणाचा समावेश होतो? तर सामान्य मुलांसोबत विशेष गरजा असणारी मुले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय? बुद्धिगुणांकाचं सूत्र त्यांनी विचारलं आहे. बुद्धिगुणांक काढण्याचं सूत्र काय आहे? ते बुद्धिगुणांक काढण्याचं सूत्र काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये द्यायचं आहे. मी मुद्दा म्हणून इथं उत्तर सोडलेलं आहे. बुद्धिगुणांक IQ त्याचं सूत्र जे आहे, बुद्धिगुणांकाचं सूत्र काय आहे हे तुम्ही कमेंट्स मध्ये मला या प्रश्नाचं उत्तर द्या, जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रयत्न प्रमाद थिअरम अँड एरर सिद्धांताचे जनक कोण आहेत? प्रयत्न प्रमाद सिद्धांताचे जनक कोण आहेत? प्रयत्न प्रमाद सिद्धांताचे जनक कोण आहेत? तर प्रयत्न प्रमाद या सिद्धांताचे जनक आहेत थॉर्नडाई. थॉर्नडाई इथं आहे बघा. प्रयत्न प्रमाद या सिद्धांताचे जनक आहेत थॉर्नडाई. प्रयत्न प्रमाद या सिद्धांताचे जनक कोण आहेत? तर प्रयत्न प्रमाद या सिद्धांताचे जनक आहेत थॉर्नडाई. पुढचा प्रश्न बघा. कोहलबर्ग यांचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? कोहलबर्ग यांचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? तर नैतिक विकास. कोहलबर्ग यांचा सिद्धांत कशाशी संबंधित आहे? तर नैतिक विकास, मोरल डेव्हलपमेंट. नैतिक विकास याला इंग्लिशमध्ये मोरल डेव्हलपमेंट असं म्हणायचं. कोहलबर्ग यांचा सिद्धांत नैतिक विकास याच्याशी संबंधित आहे. याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. बालकाचा विकास हा कसा असतो? बालकाचा विकास हा कसा असतो? बालकाचा विकास हा कसा असतो? सामान्याकडून विशेषांकडे, जनरल टू स्पेसिफिक. बालकाचा विकास हा कसा असतो? सामान्याकडून विशेषाकडे. बालकाचा विकास हा कसा असतो? सामान्याकडून विशेषाकडे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न. मराठी व्याकरण किंवा शाळा विषयात अभिरुची निर्माण करण्यासाठी कोणती पद्धत चांगली आहे? मराठी व्याकरण किंवा शाळा विषयात अभिरुची निर्माण करण्यासाठी कोणती पद्धती चांगली आहे? तर ही कोणती? कृती आधारित अध्ययन, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. कृती आधारित अध्ययन, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे मराठी व्याकरण किंवा शाळा विषयात अभिरुची म्हणजे आवड निर्माण करण्यासाठी कोणती पद्धती चांगली आहे? तर कृती आधारित अध्ययन, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग.
पुढचा शेवटचा प्रश्न आहे बघा, शेवटचा 10 नंबरचा प्रश्न. शिक्षण हक्क कायदा RTE 2009 नुसार प्राथमिक शाळेत शिक्षक विद्यार्थी प्रमाण किती असावे? शिक्षण हक्क कायदा RTE 2009 नुसार प्राथमिक शाळेत शिक्षक विद्यार्थी प्रमाण किती असावे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 30:1 म्हणजे 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक. 30 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक. RTE 2009 नुसार प्राथमिक शाळेत शिक्षक विद्यार्थी प्रमाण किती असावे? 30 विद्यार्थी असतील तर एक शिक्षक, म्हणजे 30 विद्यार्थी मागे एक शिक्षक. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर आम्ही आणतो आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मानसशास्त्राचे हे 10 प्रश्न तुम्हाला दिले ते अगदी प्रामाणिकपणे वाचा. त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होऊ शकेल. खूप खूप धन्यवाद सर्वांना.